नमस्कार. मध्यंतरीच तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करणारी सुधारणा तुकडेबंदी कायद्यात करण्यात आली. त्याची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आता तुकडेबंदी, त्याचे व्यवहार नियमित करणारी कायद्यात झालेली सुधारणा, या सगळ्याबद्दल बरीचशी माहिती मी आणि इतर अनेक जणांनी बनवलेली आहे, ती पसरत आहे. मात्र असं असूनही आपल्यापैकी काही लोकांचे जे प्रश्न माझ्यापर्यंत कमेंट्स म्हणा किंवा व्हॉट्सअप मेसेजेस किंवा ईमेलद्वारे आले, त्यातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की अजूनही नक्की कोणते व्यवहार नियमानुकूल होणार आहेत, कोणत्या व्यवहारांना या कायद्यात झालेल्या बदलाचा निश्चित आणि अंतिमपणे फायदा होणार आहे, याबाबत लोकांमध्ये एक काहीसा संभ्रम आहे. याचं कारण असं की याबद्दलची माहिती ही पसरवण्यात आलेलीच नाहीये, ती देण्यात येतच नाहीये. त्याची दोन कारणं असू शकतात. एक तर माझ्याप्रमाणे हा प्रश्न कोणाच्या लक्षात आलेलाच नाहीये, किंवा लक्षात जरी आला असला तरी आपली दुकानदारी बंद होऊ नये म्हणून ही माहिती लोकांना कशाला द्या, अशी एक वृत्ती त्याच्यामध्ये असू शकते. तर आज आपण या छोट्याशा व्हिडिओतनं नेमकं समजून घेऊया की कोणत्या व्यवहारांना या तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा फायदा होईल आणि कोणत्या व्यवहारांना याचा फायदा होणार नाही. आता तुकडेबंदीतली जी सुधारणा झालेली आहे, ती सुधारणा एका शब्दात जर त्याचा गोषवारा सांगायचा झाला तर जे कायदेशीर व्यवहार तुकडेबंदी कायद्याचा भंग वगळता कायदेशीर आहे, म्हणजे ज्या व्यवहारांना तुकडेबंदीचा भंग हा एक दोष सोडला तर इतर कुठलेही दोष नाहीयेत, असे व्यवहार या झालेल्या सुधारणेचा फायदा घेऊन नियमानुकूल करता येऊ शकतात. मग आता कुठले कुठले व्यवहार नियमानुकूल होणार नाहीत किंवा कुठल्या कुठल्या व्यवहारातल्या लोकांना या सुधारणेचा फायदा होणार नाही, याची थोडक्यात माहिती बघूया. आता तुकडेबंदीचे व्यवहार आणि त्याची दुकानदारी ज्या पद्धतीने चालते ते लक्षात घेता तुकड्याचे व्यवहार अनेक प्रकारे करण्यात येतात आणि त्यातले रितसर नोंदणीकृत खरेदी खत आणि नोंदणीकृत कायदेशीर खरेदी खत जर वगळलं तर इतर कोणत्याही व्यवहारांना या कायद्याचा फायदा घेता येणार नाही. इतर कोणतेही व्यवहार या कायद्यानुसार नियमानुकूल होणार नाहीत. मग आता असे कोणते कोणते व्यवहार असतात, आपण एक एक करून बघूया. काही वेळेला असे तुकड्याचे व्यवहार पूर्णतः अनोंदणीकृत किंवा नोटरी केलेले असतात. आता जेव्हा आपण व्यवहार किंवा करार याची वैधता तपासतो तेव्हा त्याची नोंदणी असणं हे आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे. साहजिकच ज्या व्यवहाराची किंवा कराराची नोंदणी आवश्यक आहे पण केलेली नाही, असा व्यवहार अन्यथा सुद्धा कायदेशीर ठरत नसल्यामुळे त्याला या कायद्यातील सुधारणेचा फायदा होण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे. दुसरं महत्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे काही तुकड्यांचे व्यवहार हे साठे करार या स्वरूपात झालेले आहेत. आता साठे करार म्हणजे अग्रीमेंट टू सेल. आता साठे करार किंवा अग्रीमेंट टू सेल याने मालमत्ता एकाकडनं दुसऱ्याकडे हस्तांतरित होत नाही किंवा त्याची मालकी एकाकडनं दुसऱ्याकडे जात नाही. साहजिकच जर मालकीचंच हस्तांतरण झालेलं नसेल, मालकीचीच अदलाबदली झालेली नसेल तर केवळ साठे करार झालाय म्हणून कोणीही कोणत्याही तुकड्याची किंवा जागेची मालकीच सांगू शकत नाही. आणि जर तुम्हाला मालकीच सांगता येणार नसेल तर तुम्ही तो नियमानुकूल करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आता फक्त साठे करार असेल तर तुम्हाला विशेष काही करता येणार नाही, पण काही वेळेला साठे करार आणि कुलमुखत्यारपत्र असे दोन्ही करार नोंदणीकृत करण्यात आलेले असतात. जर तुमचं असं असेल की तुमच्याकडे साठे करार पण आहे, नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र पण आहे आणि त्या कुलमुखत्यारपत्रामध्ये खरेदी खत करण्याचा अधिकार सुद्धा आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही जर खरेदी खत केलेलं असेल आणि त्या तुकडेबंदीमुळे त्याचा अंमल होण्याचं किंवा त्याच्यावर कारवाई होण्याचं राहून गेलं असेल तर तुम्हाला या कायद्याचा फायदा होऊ शकेल. पण तुमच्याकडे नुसताच साठे करार आहे किंवा नुसताच साठे करार आणि कुलमुखत्यारपत्र आहे, मात्र त्याचं आजपर्यंत तुम्ही खरेदी खत केलेलं नसेल तर या सुधारणेचा फायदा तुम्हाला होणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा किंवा तिसरं महत्वाचं प्रकरण म्हणजे काही वेळेला नुसतीच कुलमुखत्यारपत्र देण्यात आलेली आहे, मग ती नोंदणीकृत असतील किंवा अनोंदणीकृत असतील. कुलमुखत्यारपत्र याने मालमत्ता हस्तांतरण होत नाही.
कुलमुखत्यार पत्र म्हणजे एका व्यक्तीने आपल्यातर्फे काही काम करायचे अधिकार दुसऱ्याला देणं, याच्याकरता जो करार किंवा जो दस्त बनवला जातो तो असतो कुलमुखत्यार पत्र. आता साठे करारात जसं आपण बघितलं त्याचप्रमाणे जर कुलमुखत्यार पत्राचा वापर करून तुम्ही खरेदी खत करून घेतलं असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. या कायद्यातील सुधारणेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं खरेदी खत नियमानुकूल करून घेऊ शकाल. पण तुमच्याकडे समजा नुसतंच कुलमुखत्यार पत्र असेल, त्यात खरेदी खत करून घेण्याचे अधिकारच नसतील किंवा अधिकार असतील पण तुम्ही आजपर्यंत त्याचा वापर केला नसेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे किमान या सुधारणेचा तरी उपयोग होणार नाही. भविष्यात जर अजून काही सुधारणा झाल्या तर त्या अनुषंगाने तुम्हाला एखाद वेळेस उपयोग होऊ शकेल, पण आज घडीला तरी या सुधारणेचा तुम्हाला उपयोग होणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा जो माझ्यापर्यंत काही विविध प्रकरणांमधनं आलेला आहे तो म्हणजे काही लोकांनी कच्चा करार म्हणजे अनोंदणीकृत करार किंवा नोंदणीकृत साठे करार आणि त्याच्या बरोबरीने मृत्यूपत्र सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे आपण व्यवहार तर केलाच, पण कर्मधर्म संयोगाने समजा विकणाऱ्याचं निधन झालं तर त्याच्यानंतर सुद्धा ती मालमत्ता आपल्याला मिळावी असं लोकांच्या डोक्यात भरवून त्यांना मृत्यूपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार केला तर साठे कराराबद्दल आपण बघितलं की साठे करारांनी मालमत्ता हस्तांतरण होतच नाही. मृत्यूपत्राबाबत बोलायचं झालं तर मृत्यूपत्र कार्यान्वित कधी होतं किंवा त्याची अंमलबजावणी कधी होते, तर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर. मग आज रोजी जर मृत्यूपत्र करणारी व्यक्ती हयात असेल तर त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी होऊ शकत नाही. शिवाय तुम्हाला मृत्यूपत्र दिलं असेल, त्याच्यानंतर त्याने अजून काही मृत्यूपत्र केली असतील आणि त्याचं निधन झालं असेल तर त्याच्या निधनापूर्वीचं जे शेवटचं मृत्यूपत्र आहे ते फक्त कायद्याने वैध ठरेल. त्याच्या अलीकडची सगळी मृत्यूपत्र शेवटच्या मृत्यूपत्रांनी आपोआप रद्दबातल होतात. म्हणजे मृत्यूपत्रांचा कायदाच असा आहे की प्रत्येक नवीन मृत्यूपत्र ही जुनी सगळी मृत्यूपत्र आपोआप रद्दबातल करतं. म्हणून फक्त आणि फक्त शेवटचं मृत्यूपत्र हेच कायद्याने कार्यान्वित होऊ शकतं किंवा त्याची अंमलबजावणी होऊ शकते. साहजिकच तुमच्याकडे जर साठे करार आणि मृत्यूपत्र असं जर असेल तर त्याबाबत नक्की परिस्थिती काय आहे, तो मनुष्य हयात आहे का त्याचं निधन झालंय, तुमचं मृत्यूपत्र शेवटचं आहे का नाहीये, या आणि अशा अनेक कंगोऱ्यांचा अभ्यास करून तुमच्या प्रकरणाला हे कायद्याचे फायदे मिळतील किंवा नाही याचा निष्कर्ष आपल्याला काढायला लागेल. थोडक्यात या सगळ्या विवेचनाचं अगदी थोडक्यात सार सांगायचं झालं तर तुकडेबंदीत कायद्यामध्ये जी सुधारणा झालेली आहे ती कोणत्या कोणत्या व्यवहारांना लागू असेल, तर जे व्यवहार अन्यतः पूर्णतः कायदेशीर आहेत पण फक्त तुकडेबंदी कायद्याचा भंग केल्यामुळे ते बेकायदेशीर किंवा गैर ठरत होते किंवा त्याचा अंमल महसुली अभिलेखावर घेता येत नव्हता, अशा आणि फक्त अशा व्यवहारांना या कायद्यातील सुधारणेचा फायदा होणार आहे. ज्या व्यवहारांमध्ये किंवा ज्या करारांमध्ये तुकडेबंदी कायदा भंग वगळता सुद्धा इतर काही दोष असतील, इतर काही त्रुटी असतील, तर अशा कोणत्याही प्रकरणांना किंवा अशा कोणत्याही व्यवहारांना करारांना या सुधारणेचा फायदा मिळायची शक्यता ही अत्यंत धुसर आहे. आता आपल्यापैकी ज्या लोकांनी असे व्यवहार केले असतील, असे करार केले असतील, त्यांनी आपापले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना आपली सगळी कागदपत्र दाखवावी आणि या नवीन सुधारणेचा मला फायदा मिळू शकेल का, मिळू शकणार असेल तर तो कसा, याबाबत मार्गदर्शन घ्यावं. आणि जोवर आपल्याला याबद्दल ठोस काही कळत नाही तोवर घाईने अर्ज करायची किंवा उगीच 5% नजराणा भरून टाकायची घाई करू नका. कारण जर तुमच्या कागदपत्रांमध्ये इतर दोष असतील तर केवळ तुम्ही पैसे भरले म्हणून तुमचं प्रकरण नियमानुकूल होणार नाही. उलट आधी झालेल्या नुकसानामध्ये ही 5% नुकसानाची भरच पडेल. म्हणून याबाबत आपल्याला जोवर स्पष्ट उत्तरं आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याकडनं मिळत नाही तोवर सांगोवांगी बातम्यांवर विश्वास ठेवून उगीच घाईने काहीही कार्यवाही करू नका. योग्य मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गाने पुढे जा. म्हणजे आपल्याला नक्की काय करायला हवंय, काय करणं शक्य आहे, काय करणं अशक्य आहे, या सगळ्याचा नीट उलगडा होईल
आणि जे नुकसान झालेलं आहे ते दुरुस्त तरी करता येईल, किंवा दुरुस्त होणार नसेल तर त्याच्याकरता नव्याने नुकसान तरी होणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळाला असेलच. त्याच्याशी अवश्य संपर्क करा. धन्यवाद.